ही आहे ती मुशी माशाची करी बनवलेली आहे, सुरमई फ्राय, त्याचबरोबर ती मुशीचं एक फ्रायड देखील बनवलेलं आहे। आणि आता हे कसं बनवायचं त्याच्यासाठी काय केलं, मुशी मासा आधी धुवून स्वच्छ करून पहिलं मॅरिनेशन करून घ्यायचं। त्याच्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि तेलावर व्यवस्थित मसाला आहे तो भाजून घ्यायचा। मसाला भाजल्यानंतर याच्यामध्ये मालवणी मसाला टाकायचा, म्हणजे त्याला जो कलर आहे आणि चव देखील मालवणी सारखीच येते, म्हणून मालवणी मसाला टाकायचा। आणि त्याच्यानंतर जितके गरजेचे आहे तितके याच्यामध्ये मुशी मासे टाकून घ्यायचे, गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आणि थोडं घटसरच ही भाजी असते। आता मी जो फ्राय बनवला होता तो कसा, तर त्याच्यासाठी देखील तेल घ्यायचं, जो मसाला घेतला होता तोच मसाला घ्यायचा आणि थोडासा मालवणी मसाला, मीठ गरजेनुसार टाकायचं आणि हे जे मुशी मासे आहेत ते टाकायचे आणि असे फक्त फ्राय करून घ्यायचे। खूप सुंदर आणि मस्त लागतात। आणि हे बघा, लालबागमध्ये इतकं सुंदर असं डेकोरेशन असतं संध्याकाळी झगामगाने, सगळ्यांनी बघा। त्याच्यानंतर तुम्ही सुट्टीला काय करता, थोडं मुलांबरोबर थोडं खेळणं देखील तितकं गरजेचं आहे, कारण थोडी